एकही माणूस आपल्यापासून दुरावला नाही पाहिजे. तर आज आपण एक विशेष भाग घेऊन आलेलो आहोत. तर गेली 7 ते 8 वर्ष झाली आपल्या इथं माझी मैत्रीण आहे मिनल आणि तिचे मिस्टर आहेत क्रांती. तर हे गेली 7-8 वर्ष झाली एक खूप मोठा आणि चांगला असा उपक्रम करत आहेत. तर जी वारकरी मंडळी आळंदीवरून देहूवरून जी पालखी पंढरपूरपर्यंत चालत जाते, जे वारकरी समुदाय येतो, तर या मोठ्या समुदायाचं हे पार्ट आहेत. तर दरवर्षी हे दाम्पत्य खूप छान असं त्यांच्या प्रकारे खूप चांगली सोय करतात त्यांची. इथं ते जेवायला असतात, 2 दिवस इथं ते असतात, एक मुक्काम इथं असतात. तर आपण आता यांना विचारू की ही प्रोसेस कशी आहे, कसे हे लोक कम्युनिकेट करतात, वारकरी संप्रदाय कसा यांच्याशी कम्युनिकेट करतो आणि कसं हे सेवाभाव करतात. तर प्लीज आम्हाला काही सांगाल का तुम्ही, काय प्रोसेस आहे तुमची? रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायातली एक दिंडी जी तुकाराम महाराजांची पालखी निघते आजपासून पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या दिंडीमधील म्हणजे पालखीमध्ये ज्या दिंड्या असतात त्या दिंडीमधली एक दिंडी जेळोली गावची आहेत हे वारकरी, जिल्हा सोलापूर. तर ते आमच्याकडे आज रोजी मुक्कामाला येतात. आज संध्याकाळी त्यांचा मुक्काम जेवण वगैरे आमच्याकडे असतं आणि त्यानंतर उद्या सकाळी ते आज इकडे मुक्काम करून उद्या पुन्हा सकाळचं जेवण वगैरे करून एक 11-12 वाजेपर्यंत ते त्यांच्या पुढच्या मुक्कामासाठी निघतात आमच्या इथून. आणि राहिलं प्रोसेस जर का म्हणायचं तर एक दिंडी किंवा आपली पालखी सोहळा हा खरंच एक सिस्टमॅटिक प्रोग्राम आहे सगळा आखलेला. आणि त्याच्यामध्ये ही जे वारकरी लोक आहेत हे दिंडीमध्ये पण मालक, चालक, वारकरी, पताकाधारी, मृदुंगधारी वगैरे असे त्यांचे सगळे लोक ठरलेले असतात. आणि ते आपल्याकडे 8 दिवसांपूर्वी 10 दिवसांपूर्वी येऊन भेटून गेलेले असतात की आम्ही या दिवशी तुमच्याकडे येत आहोत आणि तुम्ही म्हणजे आमची सोय आपल्याकडे होईल का हे त्यांनी आपल्याला आधी येऊन विचारलेलं असतं. आपल्याला त्यांना सांगावं लागतं की हो तुम्ही या, आम्ही तुमची सगळी राहण्याची जेवणाची सोय करतोय असं म्हणून. तर त्याच्यानंतर आपल्या इथे ज्या पद्धतीने ते आज थांबलेत असेच त्यांचा पुढचा 15 ते 20 दिवसांचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तर प्रत्येक ठिकाणी थांबणं आणि तिथं जेवण, मुक्काम वगैरे त्यांचं एक पूर्णपणे प्लॅनिंग त्या 21 दिवसाचं पूर्ण केलेलं असतं. आणि ते पंढरपूरपर्यंत पायी जातात म्हणजे आता आजपासून त्यांची सुरुवात झाली असं. आजचा पहिला दिवस असतो, देवाच्या कृपेने त्यांचा पहिला दिवस आज आमच्याकडे घडतो. आणि जेवणाचं वगैरे कसं मग तुम्ही बाहेर ऑर्डर करून बनवता की घरीच करता, कसं? नाही, तसं आजपर्यंत काही योग आलेला नाही. बऱ्यापैकी आमचे घरचेच सगळे आम्ही त्याच्यामध्ये असतो. माझ्या मिसेस वगैरे त्यामध्ये आवर्जून स्वयंपाक वगैरे बनवतात. 100 ते 125 लोक असतात पण होऊन जातो. घरच्या घरचे आई असते, माझी वडील असतात वगैरे. तर आम्ही सगळे पुन्हा प्लस माझ्या कंपनीमधले बरेच लोक आहेत की आवर्जून म्हणजे आमच्याकडे आज असं असतं की आज ना काम आहे ना काय आहे, आज फक्त एकच काम की ते आलेल्या लोकांची सेवा करणे, बाकी काही काम नाही आज. पण स्वयंपाक वगैरे होतो व्यवस्थित. आणि ते लोक पण त्या लोकांना पण आवर्जून त्यांनी सांगितलेलं असतं मसालेदार काही बनवू नका, आम्हाला साधं जेवण खायचं असतं कारण पुढचा प्रवास आहे तिथं कुठे त्रास व्हायला नको याची काळजी त्यांनी आधीच सांगून ठेवलेली असते. म्हणजे एकदम साधं जेवण त्या लोकांना सुद्धा आवडतं. जेवण बनवताना वारीमधल्या बऱ्याचशा बायकाही अतिशय उत्साहाने येतात, मदत करतात आणि अतिशय सुंदर अशा ओव्या त्या म्हणत असतात आणि ते म्हणतच त्यांचा स्वयंपाक चालू असतो. खूप छानसं असं वाटतं हे सारं बघताना. दिंडी मालक माऊली नरकाळे साहेब आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडंफार जाणून घेऊया की या दिंडीची सुरुवात कशी झाली, म्हणजे बेसिक गावामधून हे कसे निघतात आणि काय प्रोसेस आहे यांची इथपर्यंत येण्याची.
आणि हा जो दिंडी क्रमांक आहे तो दिंडी क्रमांक कसा मिळतो आपल्याला, तर याच्याबद्दल काही माहिती आम्हाला मिळेल का? हो मिळेल. आम्ही दिंडी 10 वर्ष आहे दिंडी चालू करून, आणि तुकोबराची आमच्यावरती कृपा मोठी झालेली आहे. दिंडी 10 वर्ष नंबर मिळत नाही, पण आम्हाला पहिल्याच वर्षी नंबर तुकोबराच्या कृपेने मिळाला. हे आमचं प्रथम भाग्य आमचं आहे. आणि तिथून आम्ही चालू केलं की दिंडी चालू करत असताना पहिल्यांदा दिंडी जर काढायची असेल तर त्याला 5, 6, 10, 11 माणसाची कमिटी करावी लागते, आणि ते रजिस्ट्रेशन संस्थांना येऊन अर्ज द्यावा लागतो आणि ते रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि ते केल्यानंतर मग आपल्याला नंबर त्याने ते ज्यावेळेस नंबर देतात त्यावेळेस ते आपल्याला पत्र पाठवतात संस्थान, आणि पत्रामध्ये सर्व मुक्कामाची माहिती असते. आणि मग त्या पत्रावरून आम्ही पुन्हा पत्रिका छापत असतो. आणि ती पत्रिका छापल्यानंतर मग आम्ही काय करतो, आधी मिटिंग घेतो आमची गावाल्यांची. मग मिटिंग घेतल्यानंतर त्या मिटिंगमध्ये आमचे जे काही विषय असतात ते ठरतात, आणि ती मिटिंग घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पत्रिका छापतो. पत्रिका छापल्यानंतर जे काय आपल्या दिंडीमध्ये सामील होतात वारकरी त्यांना आम्ही ती पत्रिका पोच करतो. आणि मग ती तारीख आमची निश्चित असते संस्थानं दिलेली. त्या तारखेला आम्ही आमच्या गावाकडून प्रस्ताव आमच्या जवळीतून करतो, आणि ती देवाला येतो. देवाला आल्यानंतर इथं देवाचं प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम आमचा या डवळे आपल्या कृष्णाई काय क्रांती राजपूत साहेब यांच्या कंपनीमध्ये आम्हाला आग्रहानं बोलवतात, आणि आम्ही गेली 5-6 वर्ष झाली येतो. पण असं आहे की संत येते घरातोची दिवाळी दसरा, त्याने इतकं ती प्रेमाभावानं अंतकरणानं श्रद्धेनं आमच्या वारकऱ्यावरती प्रेम करतात. आणि ही खरोखर आज काळाची गरज आहे. संताविना प्राप्ती नाही आयशी वेद देखील आहे. वेदानं सुद्धा मान्य केलंय की या कलियुगामध्ये जर आपल्यावर कृपा कुणाची व्हावी तर संतांची. ही वेदांनी पुराणाने अनेक सर्वांनी ही साक्ष दिलेली आहे. आणि असा पुन्हा आमचा उद्यापासून आता आमचा प्रवास असतो की संस्थांना ती ठेपं दिलेलं असतात, आणि त्या ठेप्यानुसार 100 माणूस आमच्या दिंडीमध्ये. तर ही 100 माणूस दुपारचा मुक्काम वेगळा असतो, पुन्हा संध्याकाळचा मुक्काम वेगळा असतो. मग ही गाडी पुढे जाते, पुढे 5 माणसं असतात नियोजन करायला. पुढच्या गावामध्ये गेल्या तर त्या गावाची पंगत असते किंवा त्या व्यक्तीची पंगत असते, आणि ती सुद्धा पंक्तीचे निवेदन करतात. आणि तिथे झाल्यानंतर पुन्हा भजन करत संध्याकाळच्या मुक्कामाला पोचतो. संध्याकाळच्या मुक्कामाला पोचल्यानंतर तिथं मग गेल्यानंतर ती पूजा करतात, आणि पूजा केल्यानंतर सन्मान करतात, आणि पुन्हा आमचं कीर्तन होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर पुन्हा महाप्रसाद पंक्तीचा होत असतो. असा आमचा दर मुक्काम पंढरपूरपर्यंत असतात. आणि एवढं म्हणजे तुमच्या दिंडी क्रमांक किती? 300 ना? आमच्या दिंडीचा क्रमांक आहे ती रथाच्या पाठीमागे 300. आणि मग या तुमच्या 300 नंबरच्या दिंडी क्रमांक मध्ये एवढी 100 लोक असतात, तर हे 100 वारकरी तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे तसं 100 म्हणजे खूप मोठा हे झाला, आकडा झाला, आणि एवढं 100 लोकांना मॅनेज करणं म्हणजे तशी अवघडच गोष्ट आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणजे कसं मॅनेज करता? कोण पुढं राहतं, कोण मागं राहतं? तर हा बरोबर आहे. 100 माणसं आहेत, आणि प्रत्येकाची मनधरणी करावं लागते. पण ती सुद्धा म्हणतात की बाबा आपण काय आपल्या सोयीसाठी आलेलो नाही, आपण सुद्धा त्या देवासाठी आलेलो आहे. आणि तेवढ्यातून जरी आपल्या जरी त्रास झाला तरी सहन करावा लागतं, नाही का? साधू संतांनी किती त्रास त्यांनी भोगला, त्याच्यात आपल्याला तर 1% बी नाही. सर्वांचं आपलं 10 माणसाचं कुटुंब असते, तरी सर्वांची आपल्याला मनधरणी करता येत नाही, सर्वांचा हेतू पूर्ण करता येत नाही. तसंच हे आपलं कुटुंबच आहे, ह्या न्यायाने आम्ही वागत असतो. आणि जरी त्रास झाला तरी सहन करण्याची क्षमता आम्ही बाळगतो. आणि सगळे एकमेकांसाठी हे मदत वगैरे करायला असतातच. आणि हेच असं आहे की आपल्या घरचं कुटुंब असतं ना, असं आम्ही 20-22 दिवस घरच्या कुटुंबासारखं वागतो. एक फॅमिलीच तयार झालेली, आपली घरचीच फॅमिली आहे अशी आम्ही वागत असतो. आणि एवढी आम्ही काळजी घेतो की आपल्यापासून एकाही माणसाला दुःख झालं नाही पाहिजे, व एकही माणसं आपल्यापासून दुरावला नाही पाहिजे, असं आम्ही काळजी घेतो. आणि आपण बरेचसे भक्त जे आहेत, वारकरी आहेत, काही जण पायी चालत जातात, काही जण डायरेक्ट दर्शन घेतात. तर आपला पायी चालत जाण्याचा अनुभव कसा आहे? म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला पूर्ण या प्रवासामध्ये घडत असल्याचा अनुभव
हो, हां, पायी दिंडीमध्ये जाण्याकरता इतका आनंद असतो बरोबर आणि वाहनानं जाण्याचा ते आनंद वेगळा. बरोबर. पायी जात असताना अनेक अनुभव येतात आणि जात असताना त्या परमेश्वराचं बघून गाणं गात असतो मी. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. त्याने आम्ही प्रेम मागायचं असेल तर कुणाला मागावं, बरोबर. तर त्या देवाला मागावं ज्याने आपला ज्याने हा जीव दिला दान त्याचे करणं चिंतन नाही का. मग त्यांनी ही सर्व विश्व त्यांच्या ताब्यात आहे. ही चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलवी तो हरिविन किंवा तुझे या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी यावळे. त्याच्या सत्तेशिवाय काही चालू शकत नाही. मग त्याच्याशिवाय दुसरं प्रेम आपल्याला देणार आहे. आणि जरी दुसऱ्याने प्रेम दिलं तरी क्षणिक असते ती प्रेम टिकू शकत नाही. म्हणून प्रेम मागायचं असेल तर त्या परमेश्वरालाच मागायचं. खूप छान आम्हाला माहिती दिली. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि आम्हाला पण अशीच दरवर्षी अनुभव यावा आणि आम्हाला पण फुल ना फुलाची पाकळी मिळत काहीतरी सेवा करायचा संधी यावी किंवा योग मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी इच्छा प्रार्थना. थँक्यू. तर अशा प्रकारे यावर्षी आम्हाला पालखी सोहळ्याचा अविस्मरणीय असा अनुभव मिळाला. आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.